मी अ, 5 मिनिटं थांबत असतो. आपल्या ताई वेगवेगळ्या कामात असतात आणि सर्वांना वेटिंग टाइम द्यायला पाहिजे म्हणून 5 मिनिटं थांबतो. काल आपण ऑलरेडी क्लासला सुरुवात केली होती आणि थोडासा आपल्याला टेक्निकल इश्यू आला. हॅलो. मी क्लासमध्ये लवकर बोला जरा. संजीवनी, हा हा, बोला लवकर. माझा क्लास झाला की मी पाठवतो. काय झालं तिचं? हा, ते आता फर्स्ट शिपला, नाईट शिपला जाईल ना आम्ही, म्हणून बस. ठीक आहे ठीक आहे, पाठवतो मी. क्लास संपला की पाठवतो. ओके बाय. ओके. हा, सॉरी. कंपनीतला फोन होता म्हणून घेतला मी अर्जंट. ओके सॉरी. सो सॉरी. आपण काल ऑलरेडी क्लासला सुरुवात केली होती आणि थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. पाऊस जोरात होता. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झाला आणि आपण सर्वजण स्टक झालो. तरी पण त्यातल्या त्यात आपण ज्या कोणी ताई होत्या त्यांच्या बरोबर आपण प्रॅक्टिस करून थोडासा एन्जॉय केला. सो गेल्या 2 दिवसात आपण काय शिकलो, एक थोडस काही जण विचारतायत अजून. पण मी पुन्हा परत प्रेझेंटेशन दाखवणार नाही. पुन्हा परत त्याच्यात वेळ वाया घालवणार नाही. लर्निंग मोडमध्ये जाऊ आपण. आपण संस्थेबद्दल माहिती समजून घेतली होती. त्याच्यानंतर आपण अबॅकस सिस्टम काय, अबॅकस का शिकावं आणि अबॅकस का शिकवावं, याची जी काही मेथडॉलॉजी, तो जो काही काउन्सिलिंगचा पार्ट आहे. आणि पुन्हा परत विनंती करतो, ज्यांचा प्रश्न असेल त्यांच्या साठी सांगतो, ही सुरुवात आहे. प्रत्येक क्लासमध्ये न काही नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटं माझं बोलणं असतं. पुन्हा पुन्हा हे सर्व रिपीट होईल. पुन्हा पुन्हा परत तुम्हाला सांगणं होईल. पुन्हा परत संस्था चालकांकडे गेल्यावर काय बोलायचं, पालकांकडे गेल्यावर काय बोलायचं, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी. कारण विद्यार्थ्यांना जेव्हा आपण, हे बघा, आपल्याला नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना समजून सांगायचं आहे की हे काय इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टन्स त्यांना कळलं की इंटरेस्ट हाय होतो, आणि इंटरेस्ट हाय झाला की जे काही शिकतोय ते डायरेक्टली आपल्याला आपल्या ब्रेन मध्ये जातं, परमनंट मेमरीमध्ये जातं. आणि इंटरेस्ट हा आला की रिपीटेड प्रॅक्टिस करतो. आणि रिपीटेड प्रॅक्टिस केली की आपल्या परमनंट मेमरीचा विकास होतो. आणि आपल्या न्यूरॉनची एक्सरसाइज होते. लेफ्ट राईट राईट दोघं ब्रेन ऍक्टिव्ह होतात. अशी सर्व थेरी, एकंदरीत आपण ब्रेनच्या क्वालिटीज काय असतात, ब्रेनला काय आवडतं, हे सर्व आपण शिकलो होतो, चर्चा केली होती. आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल बोलणार आहोत. क्लिअर आहे? पुन्हा परत मला एक प्रश्न आला होता, आपल्या ग्रुपमध्ये पण आला, पर्सनल कॉल पण आला, की बुक कधी देणार. काही काळजी करू नका. आपण आत्ता जे काही रविवारपर्यंत शिकतोय, पुन्हा परत इकडे लक्ष द्या. आपण अशा एक मोड मध्ये शिकतोय, ही पण एक मोठी लर्निंग स्टेप आहे. जगातली एक मोठी लर्निंग रिव्हॉल्युशन आहे आपल्या ब्रेन ट्रेन बरोबर. की काही नसताना पण शिकता येतं. इकडे लक्ष द्या सर्वजण. काही नसताना पण शिकता येतं. एक थोडा अल्टिमेट आज एक वेगळ्या पद्धतीचा पण होमवर्क देणार आहे जाण्याच्या आधी. आणि जेव्हा आपण आता काल परवा मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या 11,000 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या सर्व भगिनींच्या मार्फत आपण त्यांना ट्रेन करणार आहोत. त्याच्यासाठी एक मिनिमम प्राइस मध्ये आपल्याला शिकवायचं असेल तर काही नसताना पण शिकवता आलं पाहिजे. म्हणजे एक साधारण आपण असं म्हटलं की विद्यार्थ्यांना एक्झाम असेल, सर्टिफिकेशन असेल, त्यांना प्रॅक्टिस असेल, त्यांना काहीतरी आपल्याला मोटिवेशनल द्यायचं असेल, तरी आपण असं पकडलं होतं की एक साधारण ₹100 खर्च आला. ₹100 खर्च आला. आणि 11,000 विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तरी त्याचं बजेट आहे ₹11,00,000. इकडे लक्ष द्या. आणि आमच्या ऑलरेडी ज्या आधीच्या ताई आहेत, त्या ताईंबरोबर आमचं असं झालं होतं की जर एक संकल्प केला, मग त्याच्यासाठी जीवाचं, म्हणतात ना की रान करायचं, वेळ आली तरी चालेल. म्हणतात ना की कुछ करो तो बडा करो, या ब्रीदला, कुछ करो अच्छा करो, कुछ करो तो बडा करो, जे काही जीत करो दुनिया बदलो, अशा खूप साऱ्या टॅगलाईन आहेत. या सगळ्या टॅगलाईन आपल्याला मोटिवेशन देत असतात. आणि त्याचाच एक पार्ट, नंदिनी प्लीज दरवाजा उघडून घे, हा एक आपल्याला पण एक मोटिवेशन देत असतात. आणि हे सर्व खूप साऱ्या वेळा बोलणं होणार आहे. पुन्हा परत मी सांगतो, खूप सारे ताईंचे डाऊट्स असतात, मेसेज येतात. अ, पण पुन्हा परत एकदा सांगतो, सुरुवात आहे.
या रविवारपर्यंत खूप मजेशीर तुम्ही शिकणार आहात. आणि काल पण आपण प्रॅक्टिस केली. तर मी आता पुन्हा परत आपण सांगतो की पहिल्या दिवशी आपण फिंगर्सच्या व्हॅल्यूज समजून घेतल्या होत्या. आणि हा सबस्टिट्यूट अप्रोच इकडे लक्षात आहे. सबस्टिट्यूट अप्रोच काही नसताना पण 99 पर्यंतचे टेबल मला बोटांवर करता आले पाहिजे. आणि नंतर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मॅच्युरिटी आल्यानंतर हा युनिटचा रॉड आहे, हा टेनचा रॉड आहे. पुन्हा परत युनिटचा रॉड चेंज होतात काही. तुम्हाला जर अजून दोन हात आले, अजून दोन हात दिसायला लागले, जसं मी तुम्हाला बोललो होतो सप्तशृंगी सारखे अजून चार हात होतील, म्हणजे तुम्हाला थाउजंडचा रॉड पण दिसेल. आणि त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने 999चे पण टेबल आपण हातांवर करू शकतो. पण हा पार्ट ऑफ द एक्सपिरियन्स आहे. म्हणून 8 लेवल, 10 लेवल का, म्हणजे साधारण 8 त्रिक 24, म्हणजे 24 महिन्याचं लर्निंग. किंवा मी असं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की एका वर्षात व्यवस्थित 2 लेवल होतात. एका सेमिस्टरला 1 लेवल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या, त्याच्यानंतर पूर्ण एक्झाम, अशा सगळ्या पॅटर्न मध्ये. आणि जर तुम्ही खूप चांगलं शिकवलं, खूप चांगलं शिकवलं, तर 3 लेवल कंप्लीट होऊ शकतात. पण जर स्कूल लेवलला जर आपण प्रोजेक्ट घेतला, तर 2 लेवल एका सेमिस्टरला 1 लेवल. हा पण एक पार्ट ऑफ द आपला एक चर्चेचा झाला की तुम्हाला वाटलं जर मला स्कूलला सुरू करायचं असेल, तर साधारण आपण एका लेवलला एका वर्षामध्ये 2 लेवल आपण, मग तो तुम्ही थोडाफार प्लस मायनस 1-2 महिने इकडे तिकडे, म्हणजे तुम्ही ऑगस्टला जरी सुरू केलं तरी तुम्ही वर्षात 2 लेवल कंप्लीट करू शकतात. हे आपलं स्किल आहे. ते पुन्हा परत मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा डाऊट आला तेव्हा तेव्हा चर्चा करा, बोला. पुन्हा परत खूप सारं असं असतं की कुठल्या मुलांना मी कुठल्या लेवलपासून स्टार्ट करू. 8 लेवल आहेत. काही ताई ना जर कॉन्फिडन्स नसेल, किंवा काही पालक असे असतात पूनमताई, डायरेक्ट आपल्या टीचरांना सांगतात नाही, पैसे गेले तरी चालतील, पण आम्हाला आहे ना पहिल्यापासून शिकायचं. आपल्या ताई त्यांना समजून सांगतात, अहो आमच्या सरांनी सांगितलंय की 5च लेवल करा, तुम्ही लेवल 3 पासून डायरेक्ट स्टार्ट करा, म्हणजे M1 पासून स्टार्ट करा. पण पालक पण हुशार. पालक पण 10 गावाचं पाणी पिऊन आलेले असतात, मार्केटमध्ये फिरून आलेले असतात. आणि त्यांना असं वाटतं की ते टी शर्ट घेतलं नाही ना, मग अबॅकसला गेल्यासारखंच वाटत नाही. बॅग घेतलं नाही ना, ते अबॅकसला गेल्यासारखं वाटत नाही. पण पुन्हा परत सांगतो, आपल्या आणि इतरांमध्ये हाच फरक आहे की जिद्द केली पाहिजे, क्रिएटिव्ह अप्रोच असला पाहिजे, डिफरंट डिफरंट थिंकिंग असली पाहिजे. नाहीतर इतरांमध्ये ज्यांनी दुकानं मांडलीत त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही. आत्ताच मी काल पण एका ताईंबद्दल बोललो की पुण्याला त्यांनी एक नॅशनल कॉम्पिटिशन आली. प्रायव्हेट कंपन्या असतात पैसे कमवणाऱ्या अबॅकसमध्ये. 99%. काय बोललो मी तुम्हाला? 99%. तुम्हाला पण कोणाच्या तरी ऍड येतील, कोणाच्या तरी, पण त्या एक एक संस्था तर अशी आहे, ती वर्षातून 6 वेळा कॉम्पिटिशन घेते. दर 2 महिन्याला कॉम्पिटिशन, नॅशनल कॉम्पिटिशन. आणि ते जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये फक्त कॉम्पिटिशन मध्येच कमवतात. काही गरज नाही त्यांना, शिक्षकांना ट्रेन करायची गरज नाही, मुलांना शिकवायची गरज नाही. मस्तपैकी मोठं पोर्टल आहे त्यांचं. दर 2 महिन्याला 10-20 लाख रुपये रेव्हेन्यू जनरेट करत राहायचा. पण पुन्हा परत सांगतो, विनाकारण धंदेवाईक अप्रोच किंवा बिझनेस अप्रोच, विनाकारण लुबाडू अप्रोच जो असतो, त्याच्यात न पडता मुलांना मी नेहमी सांगत असतो आमच्या ताईंना, मेडलसाठी शिकायला नको. शिकायला पाहिजे तर खरं आपल्यात किती फरक पडला, स्वतःमध्ये किती फरक पडला. मी तुम्हाला पण मार्केटिंग करू शकलो असतो, तुम्हाला पण सांगितलं असतं की आधी रजिस्ट्रेशन करा आणि मग क्लासला बसा. पण आपला हेतू आहे की खरोखर तुम्हाला ऍप्लिकेबल होत असेल ना, ठीक आहे. याच्यात पण 1-2 ताई आहेत की स्वातीताई, मला वाटतं सविता ताई असतील, किंवा 1-2 ताई आहेत की ज्यांना मागच्या बॅचला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, पण त्यांना त्यांच्या फॅमिली इश्यूज मध्ये त्यांना कंटिन्यू नाही करता आलं. पण वी आर द फॅमिली. आपण 10 वेळा पण तुम्ही रिपिटेशन केलं किंवा पुन्हा परत बॅचला बसल्या, तर वी आर द लाईफ टाईम मेंबरशिप. म्हणून पंढरपूरच्या यात्रा तुम्ही 10 वेळा पण केल्या तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि केल्या पण पाहिजे, कारण त्याच्याने मॅच्युरिटी वाढते. त्याच्याने जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा क्लासमध्ये बसतात, तेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागलं की सर नाही शिकवते, मी शिकवते. तुम्हाला ते सर्व रिकॉल होतं आणि ते गणित तुम्हाला दिसायला लागतात. गणित कसे दिसतील ते पण आपण उद्या बघणार आहेत. क्लिअर आहे? सो थोडंसं टॉक कदाचित अनवॉन्टेड होईल. थोडंसं कंट्रोल करतो आणि सिस्टमवर जातो. उद्देश एवढाच आहे, फक्त
जर खरोखर इंटरेस्ट असेल तर प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासूनचे लेक्चर बघा, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा होमवर्क करा, आणि तुम्ही कालपर्यंतचा होमवर्क केला असेल अशी माझी अपेक्षा आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. वी विल चेक. वी विल चेक नाऊ. ओके. 33 प्लस 11 प्लस 55 minus 66 minus 22 plus 3. What is the answer? पूनमताई, करायचं होतं, ऐकायचं नव्हतं. त्याच्यासाठीच कॅमेरा ऑन ठेवायला सांगितला होता. प्रज्ञाताई, करायचं होतं. वैशालीताई, करायचं होतं. सेट द झिरो. रेडी फॉर द तर कॅल्क. ते खूप फास्ट झालं आमच्यासाठी. आज काहीच नाहीये. प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके ना, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 9 minus 6 minus 2. सोनाली ताई, खरंच सांगा, व्हिडिओ बघितला पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा? माईक ऑन करा. मी होते ना 2 दिवस. होते. काल पण होते, पण काल थोडा मग आता प्रॉब्लेम तुमचा इश्यू हा आला मोर होता. दाखवा मला. त्या मोराची शेपटी दाखवा आता. तुमचं जे आन्सर होतं ते दाखवा. तुमच्या होय. मोराची शेपटी. अशी शेपटी असते मोराला. ओके ना. सो नो प्रॉब्लेम. रिमूव्ह द पिन. सांगण्याचा तुम्ही जर सगळ्या ताईंना दिसला असेल तर त्यांना जरा आनंद वाटला असेल तुमच्या मोराची शेपटी बघून. पण आपला वन असा असतो, असा नसतो. ओके ना. थोडंसं आपण शिकलो होतो. सो पुन्हा परत रिपीट करतो. सर्वजण इकडे लक्ष द्या. ज्यांचे कॅमेरे बंद असतील त्यांना कृपा हात जोडून विनंती करतो. आधीच्या ताई असतील त्या खूप कॉन्फिडन्स मध्ये असतील तर त्यांचे कॅमेरे बंद असतील तर चालतील. पण मला नवीन ताईंना विनंती करतो की कॅमेरा बंद ठेवू नका. सो प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काल जे शिकलो होतो ते 15 सेकंदात शिकूया. प्लीज इकडे लक्ष द्या. 9 हा युनिट रॉड आहे माझा. सर्वजण युनिट रॉड वरती करा. 9 -6 करायचा असेल तर असाच करायचा आजपासून. असाच करायचा की हा, याला लिटल फिंगर्स म्हणतो आणि थंब क्लोज झाला पाहिजे. +6 असा होतो. करा सर्वजण. -7 असाच झाला पाहिजे. -7 असाच झाला पाहिजे. हे दोन फिंगर्स लिटल फिंगर करणं आणि थंब असाच झाला पाहिजे. +7. -8 असाच झाला पाहिजे आजपासून. हा रूल आहे. आणि +8 असाच झाला पाहिजे. काही जण जर अजून पण असं करत असतील तर थोडासा पार्ट ऑफ द प्रॅक्टिसचा किंवा मॅच्युरिटीचा फरक आहे, किंवा मी जे सांगतोय विनंतीपूर्वक ते तुम्ही ऐकत नाहीयेत. वैशाली जानवरकर काय, जोरवर करता येईल. तुम्ही जर रोज क्लासला असेल तर मोबाईल व्यवस्थित ठेवा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 -3 +1 -6 +8 -7 +6 -8. अग्री विथ मी? लक्षात आलं? पहिल्या हाताची डिसिप्लिन 100%. आता स्पीड. प्लीज प्लीज. हे बघा. सर थोडं फास्ट होत आहे. ऐका ना. नो प्रॉब्लेम. काळजी नका करू. मला माहिती आहे फास्ट होत आहे. पण ब्रेन वॉन्ट स्पीड. बोला 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 बोला. ब्रेन वॉन्ट स्पीड. ब्रेनला कार नको असते, हेलिकॉप्टर हवं असतं. आणि हेलिकॉप्टर आणि प्लेन असलं तर ब्रेनला प्लेन हवं असतं. ब्रेन वॉन्ट स्पीड. पण मुद्दाम आपण सवय करून घेऊ. मुद्दाम जस्ट मी पुल पुश करतोय, म्हणजे जस्ट तुम्हाला पुल आउट करण्याचा प्रयत्न करतोय. तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. होऊ द्या. एखादी मिस्टेक झाली तर काय प्रॉब्लेम नाही. पण डेफिनेटली स्पीडमध्ये आपण ब्रेनची जी सायन्स आहे त्याला ऍप्लिकेबल करू आपण. तुम्हाला ट्राय करा, जरूर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 -5 -2. पूनमताई, आता इथं स्पीडचा आणि तुमचा तुमच्या मोरचा आला की नाही प्रॉब्लेम? तुम्ही जर आता तुम्ही जर असा फोर होता आणि तुम्हाला -2 सांगितलं तर मी तुम्हाला -2 तुम्ही असं केलं, मग प्रॉब्लेम झाला की नाही? पण -2 असेच झाले पाहिजे. म्हणून मी सांगितलं. म्हणून मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी प्रश्न विचारला होता. साहेबांना 4 वेळा विनंती करावी लागते का 6 वेळा विनंती करावी लागते? एका विनंतीत तुम्ही ऐकतात का साहेबांना पार, म्हणजे पारा चढल्यावर तुम्ही ऐकतात? हा सर्व प्रकार आहे, हं. मी असं फक्त हे बघा, परत मी जेव्हा
त्या दिवशी एका ताईंना मी सर असं बोललो, त्यांचा थोड्या वेळाने मी त्यांचं ऑब्झर्वेशन करत होतो. त्यांचा आहे ना थोडीशी अशी हे झाली होती, म्हणजे त्याला म्हणतात ना की पारा डाऊन झाला होता त्यांचा. म्हणजे ते असं वाटत होते, या बाबा कुठं बाबा, मीच मला मला वाटतं कोणत्या ताई होत्या मला आठवत नाही, हे बाबा हे मलाच का बा बोलून राहिलंय बाबा हे कार्टून, असं त्यांना वाटलं. पण मी पुन्हा परत समजून सांगतो, ताई या निमित्ताने मी सर्व ताईंचे, माझ्या सर्व बहिणींचे मी भाऊ बहिणीचं नातं आहे, मी कधीतरी कान धरायचा प्रयत्न करतो. म्हणजे पूनमताई माझ्या लाडक्या ताई आहेत, तर पूनमताईंचा हा कान धरला तर सर्व ताईंना लक्षात येतो की नाही नाही, मिस्टेक होते म्हणजे आपण सर्वजण शिकलो पाहिजे. हा एक उद्देश असतो हं. कोणी का असे ना, पर्सनल कधीच घ्यायचं नाही. हा एक आपण एक एकदम स्ट्रॉंगली बाइंडिंग आपलं भाऊ बहिणीचं नातं आहे. तर मी जेव्हा पण तुम्हाला रागवत असेल किंवा बोलत असेल, तर एक पहिलं लक्षात ठेवायचं की हे सर्वांना ऍप्लिकेबल आहे. सर्वांकडनं मिस्टेक होत आहेत आणि सर्वांना ते चेंजेस करायचे. अग्री विथ मी. पुढे जाऊया प्लीज. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. 6. हात कॅमेरात घ्या म्हणजे मला लक्षात येईल तुम्ही बरोबर करतायत की नाही. +1, -2, +4, -7. विचार करावा लागतो अजून. विचार करावा लागतो. हे टू करू का हे टू करू. म्हणून मी प्रॅक्टिस करायला सांगितली होती. आठवतं? आठवतं? सांगितली होती की नाही? आठवत असेल तर इकडे असं सांगितलं होतं. 1, -1, 2, -2, 3, -3, 4, -4, 5, -5, 6, -6, 7, -7, 8, -8, 9, -9. प्लीज, कंजूशी केलेली आहे. ज्या ताई विचार करतायत ना त्यांनी कंजूशी केली आहे. लक्षात येत आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. थोडंसं फास्ट. सेट द झिरो. 9, -6, +1. पूनम ते आज ठरूनच ठेवलंय का? आज आज ठरूनच ठेवलंय का काहीतरी, म्हणजे मिस्टेक करायचे आणि ठीक आहे. आणि तुम्ही समोरच येते एकदम माझ्या सेंटरला आहेत, त्याच्यामुळे माझा फोकस बरोबर तुमच्यावर येतो. आणि असं कॉन्फिडन्स बसा, काय काळजी नका करू, येते तुम्हाला व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. सेट द झिरो, सॉरी. सेट द झिरो. ओके. ओके. 8, -2. रेणुका ताई नका ना, प्लीज 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 प्लीज. माझा प्रॉब्लेम काय माहिती का? माझा प्रॉब्लेम नाही हा मानव जातीचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला चांगलं आहे ना उशिरा दिसतं, आणि चांगल्याचं कौतुक फार कमी करतात लोक. पण एखादी जर वाईट गोष्ट दिसली ना, तर ढिंडोरा पिटत फिरतो आपण. तुम्हाला माहित झालं का? शेजारचं. तुम्हाला माहित झालं का? वरचं. तुम्हाला माहित झालं का? खालचं. म्हणजे फ्लॅटमध्ये राहताना पण आपण असं बोलतो, तुम्हाला माहित झालं का खालच्या फ्लॅटमध्ये काय झालं, वरच्या फ्लॅटमध्ये काय झालं. म्हणजे आपण साऱ्या गावात बॅड न्यूजचा ढिंडोरा पिटत फिरतो. इवन न्यूजपेपरमध्ये सुद्धा आहे ना, जर बॅड न्यूज असेल ना, तर सारं गाव वाचतं. अख्खं गाव पूर्ण बातमी वाचतं. जर बिचाऱ्या एखाद्या पोराने ना, तुमच्या कॉलनीतल्या पोराने एखाद्या जण पेटंट रजिस्टर केलं असेल, त्याने इनोव्हेशन केलं असेल, त्याने सायन्स स्पर्धेमध्ये जागतिक लेवलला विक्रम केला असेल, पण आपण त्याच्या घरी जात नाही बुके वगैरे घेऊन, त्याला 11 रुपयाचं बक्षीस द्यायला नाही जात. पण मात्र आहे ना, काही केलं असेल ना, एखाद्याने कार्ट्याने काहीतरी उद्योग प्रताप केला असेल ना, साऱ्या कॉलनीत आपण गप्पा मारत बसतो त्याच्याबद्दल. ही तिचं मानव जाते आपण. म्हणजे म्हणून मी सांगतो की चुका मला पण जास्त लवकर दिसतात तुमच्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सॉरी. सेट द झिरो. ओके. ऍड करताना थंब पासून ऍड करायचे. बरं. थँक्यू मॅडम. ठीक आहे. ते मला सूचना देत आहेत. ओके, थँक्यू. काय सांगतो परत की ऍडिशन मीन्स ओपन फिंगर, सबस्ट्रॅक्शन मीन्स क्लोज फिंगर. ऍड करताना मला आता सूचना आली, थंब पासून ओपन करायचे. इकडे लक्ष द्या. ऍड करताना म्हणजे 6, 7, 8 आणि 9 थंब पासून करायचं. आणि जेव्हा सबस्ट्रॅक्ट करायचं असतं, तेव्हा -6 म्हणजे इंडेक्स फिंगर पासून करायचं. आणि -7, -8 आणि -9. हे मी थोड्या वेळापूर्वी समजून सांगितलं होतं. फक्त हा पार्ट ऑफ द प्रॅक्टिसचा आहे. आता तुम्हाला कशी प्रॅक्टिस करायची ते सांगेल, आणि काही काळजी नका करू. थोडस नको त्या वयात आपण काहीतरी नवीन शिकतोय ना, मला माहिती चुका होणार, आणि चुकांमधूनच आपली मॅच्युरिटी वाढणार. नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. युनिट रॉड कम्प्लीट झालाय. पुढे जाऊया, थोडा वेळ कमी आपल्याकडे. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या.
आता आपण टेनच्या रॉडवर जाऊ प्लीज. टेनचा रॉड लेफ्ट हँड वरती करा सर्वजण, लेफ्ट हँड वरती करा प्लीज. आता सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या, मनातल्या मनात स्ट्रॉंगली बोला. काल पण बोलायला सांगितलं होतं. मी जे आधी बोलतो, बोला सर्वजण, किंवा बोलते, मी जे आधी बोलतो ते आधी ऍप्लिकेशन मी लेफ्ट साईडला करते. बोला सर्वजण. म्हणजे तुम्ही 200 म्हटलं तरी ते लेफ्ट साईडला पहिले ऍप्लिकेशन होईल. 200, 56, म्हणजे 100च्या रॉवर 2चं ऍप्लिकेशन होईल. 50चं ऍप्लिकेशन 10 वर होईल. आणि 6 ऍप्लिकेशन युनिट वर होईल. थोडंसं प्लीज, हा परत सर्वांसाठी एक मोठी टॅगलाईन आहे की पहिले जे बोलतो ते लेफ्ट साईडला ऍप्लिकेशन होईल, आणि जे लास्टला बोलतो ते राईट साईडला ऍप्लिकेशन होईल. आणि म्हणून जे पहिले बोलतो ते पहिले ऍप्लिकेशन होईल. क्लिअर आहे? क्लिअर आहे प्लीज एव्हरीवन, क्लिअर आहे? म्हणून पुन्हा परत इथं आपण 50 म्हटलं की पहिले 10च्या रॉडवर म्हणजे लेफ्ट हँडवर ऍप्लिकेशन झालं पाहिजे. आणि जर मी 60 बोललो तर थंब आणि त्याच्या बाजूला ओपन झालं पाहिजे. आणि मी जर 70 बोललो तर थंब आणि त्याच्या बाजूला 20 असं ओपन झालं पाहिजे. आणि मी जर 80 बोललो तर 50 आणि 30. आता थोडंसं आपण मॅच्युअर्ड, आता टीचर आहे इकडे लक्ष द्या सर्वजण, की आता मुलांना आहे ना, उज्ज्वलाताई, मुलांना हा 50 आणि पुन्हा परत 10 हे दोन एकत्र आल्याने 60 कसा होतो, किंवा 5 आणि 1 एकत्र आल्याने 6 कसा होतो, हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडे लेवल झिरोचं बुक आहे. ते मी तुम्हाला सर्व पीडीएफ सर्व सांगणार आहे उद्या परवा, काय काळजी नका करू. सर्व दाखवणार आहे. कसा सिलेबस असतो, काय ज्याला गरज असेल त्याने ते घेऊन मुलांना शिकू शकतात, लहान मुलांना. पण तुम्हाला टीचरांना हे आपण, मी सांगितलं ना तुम्हाला, की ऑलरेडी आपण हा जो सिलेबस आतापर्यंत जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली आज उद्या पण, तर आपण 3,500-4,000चा मराठा विद्याप्रसारक मधला लेवल झिरोचा कोर्स आपण एवढ्या शनिवारपर्यंत कंप्लीट करणार आहोत. सो पुन्हा परत 90 -60 असं क्लोज झाला पाहिजे. म्हणजे इंडेक्स फिंगर, सॉरी लिटल फिंगर आणि थंब क्लोज झाला पाहिजे. -70 असं झालं पाहिजे. -70 नाही, पूनमताई पहिले ओपन करा. 90 -70 कंजुशी नाही करायची ओपन आणि क्लोज करायला. -70 असा होतो. पुन्हा परत 90 -80 असा झाला पाहिजे. असा झाला पाहिजे. एग्री विथ मी? क्लिअर आहे? सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. थोडंसं आपण हेच शिकलो होतो काल, लाईट गेली होती तरी पण हेच शिकत होतो. आता थोडस कॉन्फिडेंटली करा. अजिबात घाबरू नका. चुकलं तर चुकलेल, सुरुवात आहे, नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 32 जे आधी बोलतो ते लेफ्ट हँडवर, जे शेवटी बोलतो ते राईट हँडवर. हम्म. जे आधी बोलतो ते लेफ्ट हँडवर, जे शेवटी बोलतो ते राईट हँडवर. 32 केला. +50 लेफ्ट हँडवर, -60 +11 +55 उद्या एक ओपन करायला गेलं का दुसरा होतो, आणि दुसरा ओपन करायला का तिसरा होतो. होतो ते. आता त्या पूनमताईंना कळतच नाही तो करंगडी कशी क्लोज करावी. ते हळूहळू असे असे लांब, ते काय म्हणता, कानबाई माता, आमच्याकडे खानदेशमध्ये कानबाई माता म्हणतात, शहरामध्ये महालक्ष्मी म्हणतात. त्या महालक्ष्मीच्या अशा हात हातात असे 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 लांब चालले आपले सर्व. नो प्रॉब्लेम. सो आन्सर इज द मला वाटतं 88 असायला पाहिजे. आणि पार्ट ऑफ द प्रॅक्टिस हा सबस्टिट्यूट अप्रोच आहे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला कोणालाही काही करून दाखवायचे नाहीयेत. नंतर तर मुलं आहे ना, नंतर तर मुलं फिंगरिंग पण करत नाही. फिंगरिंग पण करत नाही. डायरेक्ट दिसायला लागतात. आणि सर्वांना आवडेल की नाही डायरेक्ट दिसायला लागतात. ते पण आपण उद्या परवा शिकू. डायरेक्ट तुम्हाला पण कॅल्क्युलेशन दिसतील. म्हणजे आपण 3 पद्धतीने शिकणार आहोत. फिंगरिंग, त्याच्यानंतर अबॅकस टूल, आणि त्याच्यानंतर मेंटल अरिथमेटिक. आणि उद्देश असा आहे, मी सर्वांना परत सांगतो, आपण सर्व पॅरेंट्स पण आहोत, टीचर पण आहोत, आणि एक सुजाण नागरिक पण आहोत. कुठल्याही एज्युकेशन सिस्टम मध्ये किंवा 10-12 पर्यंत छोटे 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 कॅल्क्युलेशन असतात मुलांना. खूप साऱ्या जे काय म्हणतात ना, क्रिया असतात गणिताच्या. आणि त्या क्रियांमध्ये ना मुलं सिली मिस्टेक्स करतात. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढंच मिस्टेक करतात. आणि फायनल आन्सर चुकतं. अमोल पगारे ताई, म्हणजे सविता ताई, बरोबर ना?
सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन असतात. तर त्या सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन चुका कमी व्हाव्यात म्हणून पण त्यांना त्यांच्याकडे जो काय अप्रोच असतो, दिस इज अ दॅट लाईक कॅल्क्युलेटर. हे कोणी कुठला एक्झामिनर सांगेल का हे जमा करून ठेव म्हणून? याचा सुद्धा फायदा होतो मुलांना. खूप सारे मुलं त्याच्यात एन्जॉय करतात, पण पहिले पूर्ण सिस्टम शिकून घेतल्यानंतर. आणि नंतर तर नंतर त्यांना फिंगरिंग न करता पण दिसायला लागतं. तुम्हाला पण दिसेल. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 64 -11. -11 म्हणजे पहिले -10 करा लेफ्ट हँडवर, आणि -1 राईट हँडवर करा. पूनम ताई. +5 -53. सविताताई, तुम्ही तो एक खाल्ला त्याच्यामुळे करून टाका ते दोन. हा तुमच्याकडे जे उरलेत ते तुम्ही खाऊन टाकला आधी, तर मी काय करू तिथं. +64 -66 +21. आन्सर इज, आन्सर इज, बापरे, आन्सर इज, ठीक आहे, हार नका मानू. 24. जिद्द, जिद्द जिद करो दुनिया बदलो, शिकायचं. आन्सर इज द 24. 24. आन्सर इज द 24. 24. तुम्ही स्वतःसाठी क्लॅप करून घ्या बरं सर्वजण, पहिले एकदा क्लॅप करून घ्या. क्लॅप करून घ्या. वाव, येतंय मला म्हणून पहिले बोला. असं नका बोलू. बुद्धू आहे, बावळट आहे, काही जमत नाही तुला, कुठल्या तरी वयात काहीतरी बसलं. पहिले स्वतःला म्हणा, मी शूर आहे, वीर आहे. बोला सर्वजण म्हणा, मी शूर आहे, वीर आहे, लढाऊ आहे, मी मेहनती आहे, मी अभ्यासू आहे, मी मेहनती आहे, मी ब्रिलियंट आहे. आणि यालाच म्हणतात की सकारात्मक सूचना स्वतःला देणं. आणि झाशीच्या राणीसारखं किंवा लक्ष्मीबाई सारखं किंवा ज्या ज्या कोणी मोठे मोठे महानुभाव होऊन गेलेत आपल्या मानवजातीमध्ये, स्त्री किंवा पुरुष, त्यांची परंपरा आपण अखंड सुरू ठेवणं. त्याच्यासाठी स्वतःला अफर्मेटिव्ह, म्हणजे मला इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह म्हणतात का सविताताई, बरोबर, सकारात्मक सूचना देणं. आणि हे केल्यानंतर डेफिनेटली आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि म्हणून प्रत्येक गावभर सांगितलं पाहिजे. आपण फुशारक्याने लढाई झाली, भांडण झालं तर सांगतो, माझे नांदी लागायचं नाही बरं का, मी खूप डेंजर आहे, हे साऱ्या गावभर सांगतो. पण स्वतःला तर सांगून बघा की मी मेहनती आहे, मी हुशार आहे, मी कष्टाळू आहे, मी जिद्दी आहे, मी अभ्यासू आहे, मी दर वर्षाला 100 पुस्तकं वाचते, मी रोज 5 किलोमीटर चालते, मी योगा करते अर्धा तास, हे बोलून तर बघा. हा, तर तर गुण यायला लागतो. आपण औषधच घेत नसेल तर गुण कसं काय येईल सविताताई? येईल का मला सांगा? जर औषधच घेत नाही तर गुण येईल का? ते फुकटातलं औषध आहे यार. हे घ्यावं लागेल, आणि रोज घ्यावं लागेल. हौशेने गुढीपाडव्याला नाही, किंवा फक्त आता नवरात्र येते म्हणून नाही, रोज घ्यावं लागेल. आणि मग त्याचे परिणाम दिसतील 21 दिवसानंतर. कारण का? इकडे लक्ष द्या. मला बोलायची फार हौस आहे बरं का. म्हणजे पहिल्यापासून सांगतो, हा माईक आला का मला बोलायची हौस आहे. का माहिती का? या श्वासांबरोबर जे पाहुणे येत आहेत ना, या पाहुण्यांना सांगा, पंगा मेरे साथ है भाई, ये घर का मालिक बहुत स्ट्रिक्ट है, यहाँ पे तुम्हारी नहीं चलेगी, ये बंदा बहुत स्ट्रिक्ट है. रोज आयुर्वेदिक औषध घेतो, रोज सकाळी लवकर उठतो, रोज पुस्तकं वाचतो, रोज अभ्यास करतो, रोज मेहनत करतो, रोज नवीन 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 संकल्प करतो. संकल्प ब्रेक होतात ती पार्ट वेगळा आहे, पण रोज संकल्प करतो. आणि खूप सारे स्वप्न बघतो मोठे मोठे. त्यांना सांगा आजपासून, आत्तापासून, या श्वासापासून सांगा. आणि मग त्यांना वाटेल, सांभाळून राहा रे बाबांनो, हा घरातला मालक फार कडक आहे, शिस्तीत राहावं लागेल, इथं मेहनत करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, हा जो जे सांगतो, ज्या ज्या सूचना सांगतो त्या लक्षात ठेवाव्या लागतील, आणि त्याच्याप्रमाणे वागावं लागेल. आणि हे जगणं एवढं सोपं आहे का सविताताई, पूनमताई, योगिताताई? याच्यासाठी लोकांना हयात संपून जाते, आणि मग शेवटी शेवटी कुठेतरी हिमालयात जावं लागतं की नाही. पण आपण आपल्या घरी राहून सुद्धा करू शकतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं
की असं नाही की आपण पण आपापल्या आयुष्यात आपापल्या टप्प्यात आपण सक्सेस असतो आपापल्या परीने, पण त्यातल्या त्यात आपण सुपर सक्सेस होण्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला ऍप्लिकेबल आहेत आणि केल्या पाहिजे. सो पुन्हा परत एक लास्ट टू कॅल्क्युलेशन अँड गो ऑन द प्रेझेंटेशन प्लीज. प्रेझेंटेशन मध्ये जो डाटा असेल तो आपल्याला बघायचा आहे परत. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 21 मी कोणाकडेच बघणार नाही. मला बघायचंय कोण प्रामाणिकपणे करतंय, कोणाला येतंय. प्लीज मी कोणाला चूक पण बघणार नाही, मी स्पीड पण बघणार नाही, आणि कोण काय करतं ते बघणार पण नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. सेट द झिरो. ओके. 72 मायनस 22 प्लस 40 मायनस 60 प्लस 4 मायनस 33 प्लस 5 प्लस 50 मायनस 51 प्लस 30 मायनस 25 प्लस 9 मायनस 11 मायनस 7. आता -7 करताना कशाला चुकवायचं सविताताई? -7 करताना मग कंजूशी केली तुम्ही. आणि आन्सर इज वन. आन्सर इज 1. सो तुम्ही वन. सर्व हा तो तुम्ही सर्वजण नंबर 1 आहात. स्वतःचं कौतुक करून घ्या. स्वतःला शाब्बासकी द्या. मी खरोखर नंबर 1 आहे. मी हुशार आहे. मी बुद्धिवंत आहे. मला सर्व समजतं. मला समोरून ज्या ज्या सूचना येतात त्या मी सर्व एक्सेप्ट करतो. मी एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करते. मी त्याप्रमाणे ऍक्शन करण्याचा प्रयत्न करते. मी त्या पद्धतीने रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करते. असं आपण स्वतःला एक चांगल्या सूचना दिल्या पाहिजे. सो एक थोडासा एक हा टप्पा होता, तरी पण सांगतो ही सुरुवात आहे प्रज्ञाताई. ही काय काय सॉरी. सुरुवात आहे. नाही जमलं म्हणून. सांगतो ना, मग म्हणून सांगितलं ना, मग म्हणूनच सांगितलं ना, ही सुरुवात आहे. आणि म्हणून नाही जमलं, कारण मी पण माझी ओळख राहून गेली होती पहिल्या दिवशी. सांगायचं आता ऐकून घ्या, तुमच्या भावाची पण ओळख ऐकून घ्या. मी पण माझ्या आयुष्यात 10वीत सर नापास असलेला विद्यार्थी आहे. म्हणून माझं आयुष्य सर एक थांबलं का? विचारायचं होतं. सर म्हणजे 40 होते, मग परत तेव्हा 25 ऍड करायचे होते ना, मग ते म्हणजे कळालंच नाही काय मला करायचं काहीच होतं. माहित नाही. माझ्या समोर काहीच नसतं लिहिलेलं. मला जे समोर दिसतं मी असंच शिकवतो. माझ्या समोर फक्त माझ्या ताई दिसतायत. एकदा जे गेलं, मी सासवांबरोबर मी कुठलं कॅल्क्युलेशन बनवलं होतं, अख्ख्या पुस्तकात ते कॅल्क्युलेशन एक 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 मी बनवलेले आहेत. मला काही दिसत मला जे समोर दिसतं ते बोलतो. पण प्लीज इट इज अ मॅच्युरिटी. आता तुमचा विषय आला म्हणून सांगतो. मी आता माझ्या समोर बसलेले हे शिक्षक आहेत आणि त्यांना मी लेवल 0 शिकवतोय, म्हणून माझ्याकडे बोलताना लेवल 0चेच कॅल्क्युलेशन आले पाहिजे. मी जेव्हा तुम्हाला इनहाऊस फॉर्म्युला शिकवेल, लेवल 1 शिकवेल, तेव्हा माझ्याकडनं लेवल 1चेच कॅल्क्युलेशन बाहेर येतील. मी जेव्हा लेवल 2 शिकवेल, तेव्हा मी लेवल 0, लेवल 1, लेवल 2चेच कॅल्क्युलेशन बोलेल. मी जेव्हा तुम्हाला लेवल 3 शिकवेल, तेव्हा मी लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3चेच कॅल्क्युलेशन शिकवेल. दिस इज ऑल थिंग्स आर मॅच्युरिटी. म्हणून मी स्वतःला गर्वाने सांगतो, माझ्या इतका बेस्ट ट्रेनर आणि माझ्या इतका अनुभवी फुकटने मी स्वतःची पाठ थोपडून घेत. आणि म्हणून सांगतो, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट आणि आय एम अ बेस्ट. तेवढं मी डिव्होशन दिलेलं आहे. आणि हा, पैसे कमवायचे तर खूप कमवले असते, पण इट इज अ पार्ट ऑफ पॅशन. हा पॅशनचा पार्ट आहे. सो काही काळजी नका करू, ही सुरुवात आहे. काही काळजी नका करू. पुन्हा परत सांगतो, फक्त माझी अपेक्षा आहे, मी जर आत्ताच विचारलं, पूनमताई, प्रज्ञाताई, अजून सविताताई, तुम्ही नाही केली हो प्रॅक्टिस, मला माहिती आहे. नोटबुकच्या 25 पेज नाही रंगवले तुम्ही अजून. खरंच सांगा, रंगवले का प्रज्ञाताई? 25 पानं रंगवले का? येस या नो, प्रामाणिकपणे सांगा बरं. द्या ना उत्तर, द्या ना प्लीज प्लीज. नाही नाही रंगवले. नाही कारण नाही नाही.
नाही रंगवले ना, नाही रंगवले ना. कारण तुम्हाला आहे ना, माइंडसेटच झाला नाही अजून. कारण अजून 21 दिवस नाही झाले ना माझ्या संपर्कात. कारण काय झालंय, मी म्हणून पहिल्या दिवशी विचारलं होतं साहेबांना, किती वेळा सांगावं लागतं. हम हमारे बाप की भी नहीं सुनते. हा जो